तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेतील कामांमध्ये पारदर्शकता राखावी आणि लाभार्थ्यांना दिलेल्या अनुदानाची सविस्तर माहिती जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। जिल्हा संघटक डॉक्टर गोपालसिंह बछिरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात सन 2021 ते 2025 या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुलांची साक्षांकित माहिती, स्थळ निरीक्षण अहवाल, छायाचित्रे, लाभार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे तसेच वितरित अनुदानाची तपशीलवार माहिती मागवण्यात आली आहे। ही माहिती 15 दिवसात उपलब्ध न केल्यास लोणार नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। तसेच नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन छेडण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या निवेदनावर पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून नगर परिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। लोणार शहरामध्ये नगर परिषदेचा भोंगळ कारभार। या नगर परिषदेनं इंदिरा प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना या योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांना ज्यांचं स्थळ पाहणी अहवाल हा प्रॉपर न करता किंवा त्यांच्या स्थळ पाहणीमध्ये त्यांचे फोटोज वगैरे हे न घेता त्यांना 50-50 हजाराचे चेक प्रदान करण्यात आले। इलेक्शन डोळ्यासमोर पाहून इलेक्शनच्या अगोदर, विधानसभेच्या अगोदर, नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अगोदर या नगर परिषदेनं जे अवैधरित्या चेक वाटलेले त्या संदर्भातली इत्तमभूत माहिती आम्ही इथे नगर परिषदेला मागणी करत आहोत। आणि जर ही 15 दिवसामध्ये ही संपूर्ण माहिती आम्हाला प्राप्त नाही झाली तर आम्ही नगर परिषदेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करू आणि कुठल्याही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला नगर परिषदेमध्ये घुसू देणार नाही। ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही चेतावणी देतोय। जय महाराष्ट्र।